आईची शपथ घेऊन सांगा बरं कुठं चुकतंय. नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. शेतकऱ्याला शेती कशी करायची आणि त्यानं त्याच्या शेतात कोणकोणती पिकं कोणत्या हंगामात घ्यायची एवढी समज आणि एवढी अक्कल नक्कीच शेतकऱ्याला आहे. आपण शहरी लोकांनी AC मध्ये बसून शेतकऱ्याला अकलेचे ढोस पाजण्याची अजिबात गरज नाही. आणि त्यात आज जे काही विषारी भाजीपाला, फळे, अन्नधान्य बाजारात येत आहे ती आपलीच मेहरबानी आहे. आणि तुम्ही विषारी खाण्याच्याच लायकीचे आहात असं या शेतकऱ्यांना ढोस पाजणारे किंवा शेतकऱ्यांना अनेक फुकटचे सल्ले देणाऱ्यांसाठी म्हणावं लागेल. कारण आपण दवाखान्यात जातो, लाखो रुपयाचे बिल होतात. तिथं दवाखान्यामध्ये डॉक्टर मग एक्सरे काढील, अनेक प्रकारच्या चाचण्या तुमच्या करतील. आजार नसतील तरी तुम्हाला 2-4 दिवस ॲडमिट ठेवतील. डॉक्टरनी सांगितलेलं जेवढं बिल असतं तेवढं तो माणूस पेड करतो. कधीच बार्गेनिंग करत नाही, विचारत नाही की हे एवढं कसं झालं. टोल नाक्यावर गाडी जाते, जेवढा टोल आहे तेवढा भरावाच लागतो. तिथं कुणी विचारत नाही. दारुडे दारू पितात, जास्त पैसे देऊन जातात. हॉटेलचं बिल न चुकता चुकावं लागतं. सलूनमध्ये गेलं का त्यांनी सांगितलं तेवढे पैसे द्यावे लागतात. ब्युटी पार्लरमध्ये जातात, 1 रुपया कमी होत नाही. चायनीज गाड्यावर 1 रुपया कमी होत नाही. सोनाराच्या दुकानामध्ये पायरी चढता येत नाही, 1 रुपया तिथं कमी होत नाही. महागड्या गाड्या, महागडे मोबाईल, पेट्रोल पंपावर तर 1-1 पॉईंटचा हिशोब असतो. या सर्व ठिकाणी आपण एक चकार शब्द सुद्धा न काढता खिसा खाली करत असतो. किंवा मोठ्या ऐकीने आपण त्या ठिकाणी फोनपे म्हणा, गुगल पे म्हणा, अशा प्रकारच्या ॲप्समधून आपले पैसे आपण पेड करत असतो. पण या ठिकाणी आपण कुठेही असं म्हणत नाही का 5 रुपये कमी करा की 2 रुपये कमी करा. मात्र जेव्हा शेती उत्पादित सर्व माल विकत घेताना मग त्यामध्ये अन्नधान्य असेल, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, भाजीपाला असेल, फळं असतील, दूध, दही, जे काही शेतकरी कष्ट करून राबून घाम गाळून रात्र दिवस शेतामध्ये कष्ट करून जे शेतकरी आपल्या शेतात उत्पन्न काढतात, हे बाकी हे जे लोक खाणारे असतात, हे जेव्हा बाजारात येतात आणि या शेतीमालाचे किमती जेव्हा थोड्याफार प्रमाणात वाढतात तेव्हा अशा लोकांचे तोंड वाकडे होतात. आणि तोंड वाकडं करून वरून बोलतात का इतकं महाग कसं झालं, इतकं महाग खायचं का. आणि मग टीव्हीवर, मीडियामध्ये अनेक प्रकारचे जोक्स, अनेक प्रकारच्या बातम्या. मग केंद्र सरकार तर शेतकऱ्यांचं किंवा कुठलंही सरकार असो ते तर शेतकऱ्यांचं ठासायलाच बसले. मग त्यांनी हस्तक्षेप करायचा, बाजार पाडायचे. शेतकऱ्याला जो 4 रुपये मिळत होते ते त्यांनी ती भाजीपाला केला असेल, त्यांनी काही कांदे केले असतील, त्यांनी टोमॅटो केले असतील. मग खाणाऱ्यांनी ते फुकट खायचे, शेतकऱ्यांनी ते रस्त्यावर फेकायचे. जेव्हा शेतकरी रस्त्यावर फेकतो तेव्हा मीडिया पण दाखवत नाही, मग जोक पण होत नाही. मग खाणाऱ्यांना मस्तपैकी फुकट खायला भेटतं. पण शेतकऱ्याचं मात्र कंबरडं मोडलेलं असतं, त्याचा जीव गेलेला असतो. मग पुढे बाजार वाढले की यांनी मोर्चे करायचे, आंदोलनं करायची. अशा पद्धतीचं हे जे
शेतकऱ्यांच्या बाबतीत जे जे काही धोरण असतं त्यामुळे शेतकरी नागवलेला गेलेला आहे. म्हणून आता शेतकरी कोणाचेही सल्ले ऐकण्याच्या मनस्थितीत आता राहिलेला नाही आहे. उगाच तुमच्या नादी लागून रासायनिक खतं, रासायनिक औषधं, युरिया मारून जादाचे उत्पन्न काढण्याच्या नादात शेतकऱ्यांनी आपल्या नैसर्गिक जो शेणखताचा जो त्याच्या जवळ घराजवळ जो साठा असतो उकिरड्यावर, या रासायनिकाच्या नादामध्ये तो आपल्या नैसर्गिक शेणखताला विसरला आणि हे रासायनिक टाकून टाकून आणि रासायनिक औषधं मारून मारून शेतकऱ्यांनी स्वतःची शेती अतिशय निकृष्ट बनवली. त्याची शेतीची वाट लागली. कारण आता शेणखत जरी टाकलं तरी रासायनिक टाकल्याशिवाय पर्याय नाही, कारण शेतीला तशी सवय झाली. आणि मग दुप्पट उत्पन्नाच्या नादात उत्पन्न मात्र वाढलं, पण त्याच्या पदरात मात्र कायम निराशाच आली आणि कर्जाचा डोंगर मात्र मोठमोठा होत गेला. आणि डोंगर आता काही कमी होणार नाही याची खात्री बाकी त्याला नक्कीच पटली. तुमच्या दारात येणारी प्रत्येक भाजी विषारी असते किंवा ती कितीही औषधं मारा, कीड पण मरत नाही, पण त्याचा धोका मात्र मनुष्याला अधिक वाढला आहे हे बाकी नक्कीच सांगता येईल. मग अगदी पंजाब हरियाणामधून जी कॅन्सरची किंवा कॅन्सर नावाने प्रसिद्ध असलेली जी ट्रेन येते त्याला शेतकरी जबाबदार आहेत का? अजिबात नाही. त्याला हे मूर्ख बनवणारे जे लोक आहे, शेतकऱ्यांनी याचा प्रयोग केला पाहिजे, त्याचा प्रयोग केला पाहिजे, हे रासायनिक मारलं पाहिजे, ते रासायनिक मारलं पाहिजे, त्याच्यामुळं अक्षरशः आपण जे काही अन्नधान्य किंवा भाजीपाला जे खातोय त्यात आपण किती विष कालवतोय याला काही मर्यादा राहिलेली नाही. अक्षरशः मनुष्याला या विषाची सवय झाली का काय असं वाटायला हरकत नाही. आणि तुम्ही मग फुकटचे सल्ले द्यायचे ते आता बंद करा. देशीवान संपूर्ण संपलाय. मग त्याला अजून वाढीची औषधं, मग गवतासारख्या भाज्या तयार व्हायला लागल्या आहे. मग त्याला कधी कधी 2 रुपये भाव भेटत नाही, मग त्यांनी तो रस्त्यावर फेकायचा. रात्रंदिवस कष्ट करायचे, रात्रंदिवस उभं राहून शेतात पाणी भरायचं आणि शेवटी त्याला भाव नाही मिळाल्यावर शेवटी त्याला उभ्या मालामध्ये नांगर घालावा लागतो. लेकरासारखं तो जपत असतो त्या मालाला. तेव्हा तो नांगर घालताना त्या शेतकऱ्याची अवस्था काय असेल याचा पण कधीतरी विचार या लोकांनी नक्कीच केला पाहिजे. आणि पुस्तकी किडे जबाबदार याला 100% आहेत. हे जे पुस्तकी किडे यांनी पुस्तकं वाचायची, प्रयोग करायचे, शेतकऱ्याला बनवायचं आणि शेतकऱ्याला काहीतरी पाजायचं, नवनवीन प्रयोग करायला लावायचे. त्यातून त्याचा नक्कीच तोटा झाला. कारण तुम्हाला जास्त आणि स्वस्त भाज्या, अन्नधान्य फुकटात हवं असतं तर मग आता आजार पण बघा. नवनवीन जे तुम्ही प्रयोग करणार, तंत्रज्ञान वापरणार तर त्यामधून भाज्या झालं यामध्ये नक्कीच विष येणार. त्यामुळं लोकांना या भाज्यामधून किंवा अन्नधान्यामधून आज अनेक प्रकारचे आजार पण व्हायला लागलेले आहेत. आणि अशा या सगळंच जग आता शेतकऱ्यालाच लुटायला बघतंय. जो येईल तो शेतकऱ्याला लुटतो. औषध दुकानदार त्याला 1 बाटली सांगितली की तो 4 बाटल्या देतो. त्याला माहिती आहे एका बाटलीने औषधाला त्याच्या मालाला गुण येणार आहे, पण तो सांगतो नाही याला जोड ते पाहिजे, त्याला जोड ते पाहिजे.
तो त्याचा जो कधीच कोणी विचारत नाही असा माल तो शेतकऱ्याच्या गळ्यात टाकतो, किंवा खतवाला जे त्याला माती असते ती मातीच याला पाजतो, बियाण्यावाला त्याचं जे खपत नाही तेच बियाणं त्याला खपवतो. मग बाजारात जो गाडीवाला आहे त्याला गाडीवाल्याचे तर मग तो सांगणार मग मला इथं टोल नाका लागतो, तिथं टोल नाका लागतो, डिझेलचे भाव इतके वाढले, फलाण्याचे बाजार इतके वाढले. मग व्यापाऱ्याचं तर सांगायचंच नाही. व्यापाऱ्याला मग इतक्या जुड्या द्यायच्या, तितक्या जुड्या द्यायच्या, आणि मग अशा पद्धतीची लूट, निव्वळ शेतकऱ्याची लूट. फक्त शेतकरी लुटायचा. आणि अशा पद्धतीनं त्याला अक्षरशः तो घरी येईपर्यंत त्याच्या खिशामध्ये 2 रुपये सुद्धा शिल्लक राहत नाही, अशी अवस्था त्याच्यावर येते. आणि जेव्हा त्याच्या खिशामध्ये 2 रुपये राहत नाही तेव्हा त्याची जे काही या औषधांच्या बाटल्यांमधून जे काही उरलेली जी काही औषधाची बाटली असते ती हातात घ्यावी का काय अशी मानसिकता त्याची तयार होते. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहेत. तेव्हा त्याला अक्कल शिकवण्यापेक्षा त्याला त्याच्या घामाचं दाम द्या अशी तर शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंतीच करू शकतो. यापेक्षा दुसरं काय करू शकतो. सतत 3 वर्ष आसमानी सुलतानीचं संकट आहे शेतकऱ्यांवर. कोविड काळ येऊन गेला. कोविड काळमुळे कुठल्याच मालाला बाजार मिळाला नाही. त्यामध्ये अवकाळीने एकदम थैमान घातलं. 2022 मध्ये अक्षरशः 4-5 महिने पाऊस सततचा चालू. शेतकऱ्याची जमीन अक्षरशः पाण्याने नापीक होऊन गेली. गारपीट, वादळ, वारे, आणि या वर्षी प्रचंड असा मोठा दुष्काळ. त्यामुळं शेतकऱ्यांना आता काय करावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं यात शिवाय सरकारची पाहिजे तशी मदत शेतकऱ्याला मिळत नाही. म्हणून मी म्हणतो, सांगा बरं कुठं चुकतंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.